बोलल्याप्रमाणे दीपूचा त्याला घरी घेऊन जाण्याचा निर्धार पक्का झालेला आहे आणि दीपू त्याला आता घरी घेऊन चालला पळायला, कारण की त्यांची मैत्री खूप पक्की झालेली आहे. बघा ते कसं खेळायला लागलं दीपूकडे. बघू शकता जसे की आमच्या फिटिंगचे काम सुरू होते, त्यासाठी आमचे काटे भाऊसाहेब आर्थिंगचं काम करताना त्यांचे सहकारी म्हणूदादा हात देऊ. भाऊसाहेब हात द्या. भाऊसाहेब यूट्यूबला गेले तुम्ही, हात द्या ना इकडं. तिथं फार्म हाऊसला शेतात, त्यासाठी आता पहिले सुरुवात आर्थिंग पासून. बघू शकता वातावरण खूप क्लासिक आणि भारी वातावरण आहे. हवा चालू आहे, ढग भरून आले, एक पाऊस येईल साधारणतः असं वातावरण आहे. बोलला मग टोकता ना. मुरुम टाकला ना काका तिथं, बर केली ना मुरुमची चारीकडून. शेत वखरण्याचं काम सुरू होतं. अतिशय छान प्रकारे तो भाऊ शेत वखरतोय. दीपू बघा कसा झोपलाय काठीवर, शेताचं काम करून थकून गेला तो. त्याच्या पोटावर बघा ते ससायचं बच्चं, त्याचा मित्र होऊन गेलाय ते आता सशाचं बच्चं, त्याच्या बरोबरच खेळतोय तो. काय नाव ठेवलं दीपू त्या सशाचं? याचा आता विचार चालू आहे, पॉकी. पॉकी चांगलं नाव ठेव रे, आपल्या ग्रामीण भागात सगळ्यांना बोलता येईल असं. आता पॉकी नाव काय ठेवतोय बघा. आमचे काका त्यांना सल्ला देत आहे. काय नाव ठेवायचं काका? गाडा गाडा. हे आमचे शेत शेजारी नवीन अण्णा साहेब, त्यांच्या शेतात काम चालू आहे म्हणून ते देखरेख करताय बसून. वक्कर चालू आहे आणि मटेरियल मारायचं काम पण सोबत चालू आहे. आता आर्थिंगचं काम पूर्ण झालं, आता काका मध्ये सप्लाय जॉईन करताय. त्यांनी पेटी उघडली आता. या क्षेत्रामध्ये खूप जुने व्यावसायिक आहेत ते. काका तुम्हाला या क्षेत्रात किती वर्ष झाले काम करून? इकडे बघून सांगा. तरी अंदाजे 20 वर्ष. बघा जसं की मी सांगू शकतो काकांना या क्षेत्रात 25 वर्ष काम करून झाले. त्यांचं पंचकृषीमध्ये चांगलं नाव आहे.
खड्डं भरण्याचं काम सुरू आहे. तिथं लावून दिली मी नडी. खूप टाईम लागतोय ते टाकी भरायला. आता बाहेर ड्रिल मशीनचं काम सुरू आहे. नाही जॉईन करना पड़ी दिले नहीं चेक करे का बरं अण्णा 2 मिनिट ते पाणी काही रवी घेतो खाना करतो नको निचकू म्हणे माहिती आहेत का हो काका पंचकृषी मधला काकाला बोलता जुना उदाहरण माहिती आहेत. भाऊ बघा थंड पाण्याचा आस्वाद घेत आहे. तेव्हा कुठून थकून गेले होते त्यांना पाण्याची तहान लागली होती. थंड पाण्याचा आस्वाद घेताना आमचे शेजारी भाऊ बघू शकता तुम्ही. फिटिंगचा पसारा सगळ्या छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी आहे. बघू शकता फिटिंग करायला किती गोष्टी सोबत ठेवावं लागतं. म्हणजे मनू भाऊ काहीतरी शोधायला आलाय तिथं आता. काटे भाऊसाहेब म्हणजे काम सांगितलं असेल त्यांना सापडलं. बघा आमचा दीपोने जसं नाव ठेवलेलं आहे त्याचं पॉकीमॅन कसा आराम करतोय तो कोपऱ्यात आराम करतोय. पहिल्यापेक्षा त्याची स्थिती आता सुधारली. त्याचं थरथर करणं बंद झालं घाबरणं बंद झालं आणि तो आता व्यवस्थित रिस्पॉन्स करतोय. शांत पण दिसतोय. माझ्या शेतातील विहिरीतील कासव मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवेल. सांगितल्याप्रमाणे बघा ते वर आलेलं आहे. बघा मी हालचाल करताच कसं मध्ये गेलं ते. आमच्या सस्याचे काही चित्त लागत नव्हतं. दीपूने त्याला आता निसर्गाच्या सानिध्यात मोकळं सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मोकळं सोडलंय त्याने. ते जातं का नाही बघू आता. त्याला फोडून बघू आपण परत नाही ते लागलं त्याची लाईन बरोबर नाही फक्त चालत जे ते थोडं थोडं. त्याला असं फिरायले जसं वापस कर मागायले जसं खाऊ अरे वा टनक टनक टनक
बघा मित्रांनो, आम्ही त्याला मोकळं सोडून दिलं ते निसर्गामध्ये. बघा किती आनंद घेत आहे, टनाटन उड्या मारत मारत जात आहे. मधली फिटिंग जवळजवळ पूर्ण होण्यात आली. हे फॅनचं कनेक्शन आहे. इकडून आता स्विच टाकलेला आहे. ही अशी जी फिटिंग आलेली आहे, ही तर खाली इन्व्हर्टर फिट होणार आहे आमच्या शेतासाठी. बघू शकता तुम्ही, हे इथं बोर्ड आलं मेन. बघू शकता तुम्ही. आता काका आमचे शिडी लावून वर चढलेले आहे आर्थिंगसाठी, कनेक्शन घ्यायसाठी. आर्थिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. काकांनी अतिशय छान अशा प्रकारे शेतातल्या घराची आर्थिंग केलेली आहे आमच्या. आता काका मेन सप्लाय घेत आहे. मेन सप्लायचं काम करताय काका.